The Maha Yuva Talk channel. Today we are going to discuss about the highly effective habits of successful people. आज त्याआधी आपण एका स्टोरीमध्ये जाऊया. दोन मुलं होते, एक रोहन होता आणि एक सोहम होता. रोहन खूप हुशार, बुद्धिमान, एज्युकेटेड, स्किलफुल आणि लक्झरियस सक्सेसफुल लाईफ जगत होता. त्याच्याकडे चांगलं नॉलेज, चांगला नेटवर्क, चांगली वेल्थ आणि चांगलं रिलेशन आणि चांगलं हेल्थ होतं. आणि सोहम जो होता त्याचं हेल्थही खराब होतं, त्याच्याकडे नॉलेजही नव्हतं, त्याच्याकडे चांगली डिग्रीही नव्हती, त्याच्याकडे चांगला कुठला बिझनेसही नाही होता किंवा तो एक रिस्पेक्टेड पर्सनॅलिटी म्हणून ओळखला जायचा नाही. पण सोहन आणि रोहन एकाच कॉलेजमधनं शिकलेले आणि त्याला सोहमला नेहमी प्रश्न पडायचा की रोहनमध्ये अशा काय क्वालिटीज आहेत, अशा काय हॅबिट्स आहेत त्या माझ्यामध्ये नाही आणि मी इतक्या मागे राहून गेला. सोबत स्कूलमध्ये होतो, सोबत एकाच बेंचवर बसलो होतो, सोबत सारखे मार्क मिळायचे, पण तो आयुष्याच्या परीक्षेत पुढे निघून गेला आणि आयुष्याच्या परीक्षेत मी मात्र मागे राहून गेला. सो हॅलो एव्हरीवन, माय नेम इज लोकेश सरवदे, इन्स्पिरेशनल कंटेंट क्रिएटर and writer. Today we are going to discuss about the 7 daily habits of the successful people. First habits is they always act. ते लगेच कृती करतात. त्यांना समजा एखाद्या रोहनला नेहमी एका बिझनेस मीटिंगला जायचं असायचं, तो कधीच त्याबद्दल दिरंगाई करायचा नाही. तो नेहमी ऍक्शन घ्यायचा आणि ऍक्शन मधून रिझल्ट त्याला मिळायचे. पण सोहम जो होता तो सोहम आपल्या कॉलेजच्या प्रेझेंटेशन द्यायला एक फार दिरंगाई आणि कामचुकारपणा करायचा. त्याच्यामुळे तो ऍक्शन घ्यायचा नाही आणि त्याच्यानंतर एक काळानंतर त्याच्यावर खूप मोठा लोड पडायचा. सेकंड म्हणजे शार्प फोकस. रोहनमध्ये अशी क्षमता होती, अशी स्मरणशक्ती होती की तो एका वेळी एकाच कामावर लक्ष केंद्रित करू शकत होता, जसे की इलॉन मस्क आणि स्वामी विवेकानंद करतात तसे. पण सोहम जो होता त्याला नेहमी डिस्ट्रॅक्टेड आयुष्य जगत होतात. कधी मोबाईल्स, कधी गर्लफ्रेंड्स, कधी पार्टीज, कधी टॉक्झिक रिलेशन, कधी टॉक्झिक फ्रेंड किंवा कधी फॅमिली इश्यूज, त्याचा पर्सनल इश्यूज, त्यामध्येच तो गुंतून राहायचा. त्यामुळे त्याला फोकस करणं अवघड जायचं. आणि 3 म्हणजे गोल. त्यांच्या वेळेला ते महत्व द्यायचे. रोहन नेहमी आपल्या गोल ओरिएंटेड नेटवर्क सोबत राहायचा. किती कामं करायचे आणि किती करू शकतो याचा तो मोजमाप करायचा. सॉल्युशन ओरिएंटेड लोकांसोबत त्याचा नेटवर्क राहायचा. पण सोहमचा मात्र नेहमी टॉक्सिक रिलेशनशिप, ते मित्र त्याला डिस्करेज करतील रेदर दॅन इनकरेज करतील, अशा मुलांसोबत तो राहायचा. त्यामुळे सोहम नेहमी मागे राहिला आणि रोहन नेहमी पुढे राहिला. आणि फोर्थ म्हणजे आपण त्यांच्यामध्ये एक बढिया स्किल्स असते, ती म्हणजे रिस्क ॲबिलिटी. रोहनला जेव्हा जेव्हा चॅलेंजेस यायचा तेव्हा तो ऍक्सेप्ट करायचा, अडॅप्ट करायचा आणि त्यातून पुढे जायचा. पण सोहम मध्ये ते करेज नव्हतं. सोहम नेहमी नर्वस, डिमोटिवेट व्हायचा, कारण लॅक ऑफ डिसिप्लिनचे एक मुख्य कारण होते. 5 म्हणजे डिसिप्लिन. रोहन दररोज आपल्या हेल्थची, फिटनेसची, नॉलेजची, स्किलचं दररोज मेजरमेंट करायचा. सोहम मात्र दररोज प्रोक्रॅस्टिनेशन आणि हेस्टिनेशन करायचा. 6 म्हणजे त्यांच्यामध्ये एक वेगळाच क्लॅरिटी असायची. रोहनला माहित होतं की आपण आपल्या बिझनेसला कशा पुढे नेऊ शकतो, कुठली स्ट्रॅटेजी आखू शकतो, कुठली प्लॅनिंग आखू शकतो. पण सोहम आपल्या जॉबमध्ये डिससॅटिस्फाय होता. आपल्या बॉस सोबत नेहमी काही ना काही टॉर्चर, काही ना काही त्याला डिमोटिवेट, नर्वसला सामोरे जावं लागत होतं. त्याचे प्रेझेंटेशन्स तेही तितके प्रभावी नसायचे, पण रोहन मात्र कॉन्फिडेंटली बोलू शकत होता. आणि 7 म्हणजे त्यांच्याकडे आयुष्यात जगण्याचा एक वाय होता. रोहनला लहानपणापासून जर चांगला बॅकग्राऊंड मिळाला नसला तरी रोहनने मनाशी खुणगाठ बांधली होती की आपण आपलं आयुष्य बदलल्याशिवाय राहायचं नाही. त्यामुळे रोहन खूप पुढे निघून गेला. पण सोहमचं बॅकग्राऊंड पण तसंच राहिलं. पण सोहमने त्या बॅकग्राऊंडला चॅलेंज म्हणून न घेता एक ऍक्सिस बनवलं, कंप्लेंट केली, क्रिटिझम केलं आणि त्याच्यामुळे तो मागे राहिला. हे 7 हॅबिट्स
आपण आपल्या लाईफमध्ये सुद्धा अप्लाय केले तर आपण रोहनप्रमाणे सक्सेसफुली हायली अचिव्हमेंट करू शकतो आणि नाहीच जर केलं तर आपण सोहमसारखं साधारण आयुष्य जगू शकतो. आता तुम्हालाच निवडायचंय की या महायुवा टॉक म्हणून तुम्ही काय शिकलात हे कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रोहन सारखं सक्सेसफुली आयुष्य जगायचं असेल तर 7 हॅबिट्सला फॉलो करायला विसरू नका. महायुवा टॉक इज ऑलवेज विथ यू. थँक्यू.